साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. हे बघा. अरे वा. कंप्लेंट रजिस्टर मधलं अख्खं पान फाडून आणलं तुम्ही. नाही असं जर का काम करत राहिलात ना तर लवकरच 4 व्हीलर घ्याल तुम्ही. 4 व्हीलर तर मी घेऊनच आलोय, ती पण सरकारची, पण कुणाला तरी न्यायला. कुणाला तरी न्यायला? कुणाला? म्हणजे हे बघा. काय बघा तर. हॅलो. अरे कसा आहेस? काय बाबा कसं असणार? अजिबात बरं वाटत नाहीये. जीव गुदमरतोय माझा इथे. अजून किती दिवस लपून बसायचंय? आणि ते आपल्या आमदारकीच्या तिकिटाचं काय? शहाणपणा करू नकोस. आमदारकी राहिली बाजूला, इथे तुझं अटक वॉरंट निघालाय. काय? ओ काय सांगताय बाबा? पण तुम्ही तर म्हणाला होतात ना की पोलीस आपल्या बाजूने आहेत, सगळं काही मॅनेज होईल. अरे हो म्हणालो होतो, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेले. अरे तो इन्स्पेक्टर शिंदे पलटी खाली ना त्याने. समाजसेवेची स्वप्न पडतायत त्याला. आता मी काय करू? काय करू म्हणजे? तिथेच थांब, अजिबात बाहेर पडू नकोस, कळलं? पण तुम्हाला माहिती आहे ना तो शिंदे कसा आहे? एक नंबरचा चालक माणूस आहे तो. त्याला आपले सगळे अड्डे माहिती आहेत. अरे म्हणूनच तर तुला आपल्या कुठल्याही अड्ड्यावर ठेवलं नाही मी. अरे आता शिंदेने किती उड्या मारल्या ना तरी तू काही त्याला सापडणार नाही. ठीक आहे, पण मी कधी यायचं परत? अरे इथलं वातावरण तापलंय. मंत्रालयापर्यंत गोष्ट गेली आहे. लोक तापलेत. लोक आमचा राजीनामा मागताय. पक्षातले लोक सुद्धा नाराज आहेत. म्हणजे आमचं आमदारकीचं तिकीट गेलं म्हणायचं. आम्ही काही आमदार होणार नाही. अरे हा विचार आधी करायला हवा होतास ना. ते मला आधी माझी आमदारकी राहील की नाही याची मला भीती वाटायला लागली. पण मला काही होणार नाही ना बाबा? अरे जे काय व्हायचं ना ते तर मलाच होणार आहे. तिथून बाहेर पडायचं नाही. पैसे पाठवलेत, कळलं? हा ठीक आहे. भार्गव, तो शिंदे इकडे आसपास फिरला ना तर मला सांगा. आणि एक लक्षात ठेवा, आतली बातमी बाहेर कुठेही जाता कामा नाहीये. जर का कुठल्या माणसाने ती बातमी बाहेर फोडली असं मला कळलं तर तो माणूस जिवंत राहणार नाही. आलं लक्षात? साहेब, हो साहेब, सोडा ना साहेब. गपरे. अहो साहेब सोडा ना. हो काल रात्रीपासून इथे.
गप्पा तिकडे कोपऱ्यात. मोरे, साहेब, हा गौरव सापडणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला बंगल्यावर काय माहिती मिळते का हे बघण्यासाठी पाठवलं होतं. त्याचं काय झालं? साहेब भरपूर प्रयत्न केले पण कोणी काही बोलायला तयारच नाही. आपल्या जुन्या माणसाने सांगितलं की आमदारांनी सक्त ताकीद दिली आहे. इकडची बातमी तिकडे होता कामा नाही. ताब्यात घ्यायचं ना त्यांना, फोडून काढायचा. साहेब, त्या माणसाची तरी काय चुकी? जसं मी माझ्या साहेबांचं ऐकतो तसं तोही त्याच्या साहेबांचं ऐकतो. बरोबर आहे तुमचं. एवढा त्रास आपल्याला कधीच कोणत्या केसमध्ये झाला नव्हता. माफ करा साहेब, पण आपण कधी केस सॉल्व्ह करायला गेलोच नाही. आपण फक्त ऑर्डर्स फॉलो करत आलो म्हणूनच हा त्रास. भरतीमधली घेतलेली शपथ आपण किती सहजपणे विसरून जातो आणि यांचे गुलाम होतो. पण साहेब, तेही शपथ घेतातच ना. फक्त 5 वर्षांसाठी येतात, कमवतात आणि जातात. आपलं तसं नाही ना. बरोबर आहे साहेब. आपली सरकारी नोकरी त्यांनी करायचं आणि आपण निस्तरायचं. नाही, आता निस्तरायचं नाही, तर त्यांची पितळ उघडं पाडायची. एक धागा आम्ही तिघी. आपली सरकारी नोकरी त्यांनी करायचं आणि आपण निस्तरायचं. नाही, आता निस्तरायचं नाही, तर त्यांची पितळ उघडं पाडायची. आणि त्याचंच नाही, जो येईल त्याचं. हो, पण उद्या कोर्टाची तारीख आहे. हा गौरव सापडणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जा तुम्ही तुमचं काम करा. साहेब, बोल रे. आज तुझा फोन आला म्हणजे काहीतरी आनंदाची बातमी असणार. हो साहेब, लावला पत्ता झाल्याचा. पुण्याजवळ एका लॉजमध्ये लपून बसलाय. नक्की ना? हो साहेब. अहो, आतापर्यंत कधी खोटी खबर दिली का तुम्हाला मी? त्यामुळे त्याला उद्याच उचलतो. बरं, ये आणि बक्षीस घेऊन जा. अहो साहेब, तुम्हाला बोललो ना, त्या कामाचे पैसे नाही घेणार तुम्ही. अरे गे रे, कामाचे देत नाहीये, मैत्रीत देतो. अरे तुझं पण यावरच चालतं ना सगळं. आणि साल्या, तुझ्या जीवाला तर आमच्यापेक्षा जास्त धोका असतो. आणि गेल्यानंतर तुमच्या इथे सलामी पण मिळत नाही. खरंय. ठीक आहे साहेब, आणखी काय काम असेल सांगा. अहो, तुमच्यासाठी जीवावर खेळू आपण. चल ठेव आता. बरं, ठेवतो साहेब. आज कळलं इमानदारीत काय ताकद असते. हा कोण कुठला कोणासाठी जीव द्यायला निघाले. या गौरवला उद्या न्यायिक कोर्टात फरफडत हजर केलं ना, नावाचा शिंदे नाही. मोरे, चला आपल्याला ताबडतोब निघायला हवं. हो हो साहेब 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 सोडू नका, जेवायला तरी द्या ना. कदम, यांना आपला प्रसाद द्या. हो सर. मॅडम, आज जर तो नाही आला तर? तर काय होईल? काहीच होऊ शकणार नाही. पुढची तारीख मिळेल आणि तारखांचं सत्रच सुरू राहील. हे इन्स्पेक्टर शिंदे मला फोन उचलत नाहीये, काही कळत नाही मला. अरे वा वा वा, आयुष्याची परीक्षा असल्यासारखे सगळे अगदी हजर. पण विसरलात वाटतं, ह्या परीक्षेचा अभ्यास जरा वेगळा असतो. नाही, आता तुमच्याकडे उत्तर पत्रिकाच नाहीत म्हटल्यावरती परीक्षा द्यायचा प्रश्न येतोच कुठे. नाही म्हणजे तुम्ही शिक्षिका, तुम्हाला सगळं माहिती असेलच नाही का. हे बघा, परीक्षेत काय लिहिलंय ना ते जास्त महत्वाचं नाहीये, त्याचा निकाल काय लागतो ना हे जास्त महत्वाचं. आणि जो पास होतो ना त्यालाच या जगात किंमत मिळते. हो ना,
आणि परीक्षा कोण देते तेही महत्वाचं नसतं. आणि तुमच्यासारख्या राजकारण्यांना धक्कादायक निकाल कसे लागतात हे आम्ही सांगायची गरज नाहीये. त्याची तुम्हाला कल्पना असेलच. तुमचा हितचिंतक म्हणून सांगतो, अहो, कशाला या फंदात पडताय? नाही म्हणजे या प्रकरणाचा मुलाला काहीही फरक पडत नाही, पण मुलीला पडतो. लग्नाआधी गरोदर, त्यात असं हारलेलं आयुष्य. समाजाचा तरी विचार करा ना. त्याचा विचार तुम्ही नका करू, तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. अशा प्रकरणात मुलींनाच सहन करावं लागतं ना, हा सुद्धा गैरसमज लवकरच दूर होईल तुमचा. हातात काहीही नसताना कुठल्या आत्मविश्वासाने लोक बोलतायत कोणाच ठाऊक. असू दे, चालू द्या, चालू द्या. चांगला आहे, चांगला आहे. येतो आम्ही, भेटूया. या माणसाला निवडून देणाऱ्या लोकांचीच मला कीव येते आता. मॅडम, थोड्याच वेळात कोर्टाचं कामकाज सुरू होईल. मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतो. चालेल. विद्या, हं? आता मात्र खूप टेन्शन यायला लागलंय. मला तर तो याची शक्यताच कमी वाटते. अगं लगेच असं कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका ग तुम्ही. भैया, शिंदे कुठे आहात तुम्ही? माफ करा मॅडम, जरा उशीर झाला. साहेबांनाच आणत होतो.
कसं? का वागलास माझ्याशी असा? अरे सर्वसामान्य आयुष्य जगतो ते रे मी. का दिलास मला हे? इथे तमाशा नको बाळा. आपल्याला उशीर होतोय. चल आपण आज जाऊया. हो इन्स्पेक्टर, मला घेऊन जा इकडनं. घेऊन जा लवकर. का रे आता का घाई झाली तुला जेलमध्ये जायची? तिने एक तुला थोबाडीत मारली तर ती तुला सहन झाली नाही आणि तिने इतकं सोसलं ते. हा तुला तर चपलेने मारायला हवं. खरंय अचरट कुठला? बघा मॅडम, कायदा याला शिक्षा करेलच, पण आपण आधी आज जाऊ, आधीच उशीर झालाय. चल रे. चल चल बाय. चल चला चल. या केसची पुढील सुनावणी पुढील महिन्याच्या 12 तारखेस होईल. शिंदे, माझ्या मुलावरचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे. त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नाहीये. बरं झालं तुम्ही सांगितलं. मी तर वाटच बघतो ह्याला कधी नेतोय. पण काय नाही साहेब, शेवटी चौकशी ही करावीच लागेल ना. हे बघा, माझा वकील येईपर्यंत काही करता कामा नाहीये. इथे काही बोलायचं नाही. विठ्ठल वकिलाला घेऊन यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन बोलायचं. आणि इथं काय करायचंय तोपर्यंत आम्ही पोलीस बघून घेऊ. मोरे कदम घेऊन जाईल ना. हे बघा, आजचा युक्तिवाद बघता ही केस आपल्याच बाजूने होणार, पण समोरच्या पार्टीच्या वकिलाने पुराव्यांची पुन्हा पुन्हा मागणी केलेली आहे. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. याचा कबुली जबाब तुम्ही आमच्यावर सोडा. आणि याचे DNA रिपोर्ट्स तर आम्ही मागून घेतलेलेच आहेत. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, तुमचे खूप उपकार झाले. नाही हो, पण आज म्हणताना असं बरं वाटतंय की आभार मानू नका. ही आमची ड्युटीच आहे. अहो पण तुम्हाला तो सापडला कुठे? हो ना. आमदारांनी चांगलंच डोकं लावलं होतं. पुण्याजवळ एका लॉजवर लपवलं होतं त्याला, पण माझ्या माणसाने शोधून काढलं. तुम्ही काही काळजी करू नका. चांगलंच कबूल करून घेतो की नाही त्याच्याकडून ते बघा. येतो मी. अगं त्या गौरवला शिक्षा होईल, पण त्या आमदाराचं काय, ज्याने अनेक लोकांना फसवलंय? मॅडम, त्याचाही पुरावा आहे माझ्याजवळ. त्याच्या काळ्या कामाची लिस्ट आहे यात. काल तो घरी आला होता मला लाच द्यायला. त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय मी, आणि हे मी आता पोलिसातही देणार आहे. गुड. आता अटक वॉरंट निघालं की त्याला लोकांच्या समोर अटक व्हायला पाहिजे, म्हणजे लोकांनाही कळेल हा माणूस कसा आहे तो, आणि पुन्हा याची निवडणुकीला उभी राहायची हिंमत होणार नाही. येस. आज माझा मुलगा जेलमध्ये सडतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये.
त्या शिंदेला गृह मंत्रालयाचा सपोर्ट आहे, जे बदली सुद्धा अशक्य. पुरीला गायब केलं तर नाहीतर मीडिया सोडणार नाही. काय करायचं तरी काय? गौरवला शिक्षा होता कामा नाहीये, नाहीतर राजीनामा देण्याशिवाय काही पर्यायच उरणार नाही माझ्या समोर. काहीतरी करावं लागेलच, कारण केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागणार एवढं निश्चित. काय करावं काय कळत नाहीये. साहेब बोला ना. साहेब बोला. साहेब बोला. हो बोला ना. साहेब बोला. हो बोला. साहेब हा बोलतच नाहीये. बोलणार, पण मी नाही, माझा वकील. तोच बोलेल तुझ्याशी. हे तुला बोलता येत नाही काय? हा, सत्याचा माज आला जास्त तुम्हाला. तुझी बोलते तर मीच सांगतो. अगं जे झालं ते झालं, पण आता तू पुढे काय करायचं ठरवलंस? माझ्यामुळे तुझी खूप बदनामी झाली. येता जाता लोक तुला टोमणा मारतात हे माहित नाही का मला? म्हणून मी निर्णय घेतलाय, आश्रमात जाऊन राहायचं. अहो, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. मी आज तुमच्या समोर, ह्या मीडिया समोर असं जाहीर करतो की ह्या मुलींनी जर का केस मागे घेतली ना, तर माझ्या मुलाचं लग्न मी हिच्याशी लावून दे.